उन्हाळा सुरू झाला की आपल्याला काहीतरी थंड आणि चवीचं खावंसं वाटतं. तर आज ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी आहे, ते म्हणजे दही सँडविच. तर तुम्ही हे सँडविच लहान मुलांच्या डब्याला किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता. चला तर या रेसिपीचे साहित्य पाहूया. तर मी इथे 500 ग्रॅम दही घेतलेलं आहे, ब्रेड घेतलेला आहे मी, नंतर पुदिना घेतलेला आहे, डाळा, चिली फ्लेक्स, स्वीट कॉर्न, पेपर, मीठ, चाट मसाला, जिरे पूड, हिरवी मिरची घेतलेली आहे, नंतर शिमला मिरची, गाजर आणि 2 कांदे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, तेल घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे. तर चला आपली रेसिपीला सुरुवात करूया. कांदा बारीक चिरून घेऊया. तर इथे आपल्या भाज्या चिरून झालेल्या आहेत. तर आपण पहिल्यांदा पुदिन्याची चटणी तयार करून घेऊया. पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी आपण 1-2 चम्मच डाळ टाकूया, नंतर हिरवी मिरची, नंतर 1 चम्मच जिरे पूड, नंतर हा पुदिना टाकायचा आहे, कोथिंबीर, नंतर चवीप्रमाणे मीठ आणि हे आधी आपण बारीक करून घेऊया. यामध्ये आपण 1 चम्मच चाट मसाला घालायचा आहे, नंतर थोडेसे तेल घालायचे आहे आणि थोडेसे पाणी. जास्त पातळ बनवायची नाही. तर तुम्ही बघू शकता आपली पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे. तर आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया. इथे एक बाउल घेऊया. त्यामध्ये हे 500 ग्रॅम दही, दही जास्त पातळ घ्यायचं नाही, नंतर त्यामध्ये ह्या चिरलेल्या भाज्या, नंतर गाजर, कांदा, चाट मसाला, जिरे पूड, मिरे पूड, नंतर ह्या ज्या चिली फ्लेक्स आहेत त्या 1-2 चम्मच, आणि हे स्वीट कॉर्न. आणि चवीपुरतं मीठ. आणि हे सर्व आहे हे मिक्स करून घेऊया. तर इथे आपले हे कर्ड बॅटर आणि पुदिना चटणी तयार झालेले आहे. तर आपण याला ब्रेडवर लावून ब्रेड तयार करूया. तर मी इथं तूप लावून घेतलेलं आहे. आपण याच्यावर पुदिना चटणी लावूया. याच्यावर कर्ड बॅटर
आपण याच्यावर ब्रेड ठेवून देऊया. तर इथं आपला तवा तापलेला आहे. तर हे जे ब्रेड आहे ते आपण याच्यावर भाजण्यासाठी ठेवूया. आणि वरून तूप सोडायचं आहे. मीडियम आचेवरच भाजायचं आहे सँडविच. तर हे सँडविच आपण भाजण्यासाठी ठेवलेले आहेत. तर आपण याला पलटूया. जर तुम्ही बिना भाजता खाणार असेल तर अगदी उत्तम छान रेसिपी तयार होते. दोन्ही बाजूने तूप लावून घ्या. तर तुम्ही बघू शकता आपलं सँडविच इथं तयार झालेलं आहे. आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे जे सँडविच आहे हे आपण कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपलं दही सँडविच तयार झालेलं आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने जर घरी बनवले तर मुले खूप आवडीने खातील. दही सँडविच रेसिपी तयार झालेली आहे. एकदम हेल्दी आहे आणि चविष्ट पौष्टिक अशी आहे. नंतर ही सकाळच्या नाश्त्याला किंवा लहान मुलांना तुम्ही दुपारच्या जेवणात देण्यासाठी ही योग्य आहे. तर तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. नंतर तुम्ही ही रेसिपी अवश्य घरी बनवा. लहान मुलांना नक्कीच आवडेल. तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.